विक्रांत आणि मानसी एकत्र आले तर चांगलंच नाही का? खरं सांगायचं ना तर हे सगळं आधीच व्हायला हवं होतं. ठीक आहे, नाही झालं. आत्ता होईल, देर आहे दुरुस्त आहे. नाही ताई, तुझा विचार अगदी चांगला आहे. इकडे आपल्या सगळ्यांनी पटलाही आहे तो. पण काय आता पण नाही, इतकंच आहे की कल्पना आपण मान्य केली ठीक आहे, पण ज्या दोघांबद्दल आपण हे बोलतोय त्यांनाही या बाबतीत हो खरंय, हे मात्र खरंय. आपण जे विचार करतोय ते त्यांना मान्य आहे का ते पाहायला हवं ना. मला असं वाटतं की मानसीला हे मान्य नाही होणार होते. ती म्हणाली का तुला तसं काही? नाही, असं थेट काही म्हणाले नाही. म्हणजे थोडं बहुत. अच्छा, म्हणजे विक्रांतला हे मान्य होईल असं वाटतंय का तुला? हाताच्या घटकेला तर नाहीच होणार. आणि मी तेच म्हणते ना, म्हणजे आपण प्रयत्न तर करून बघायला हवाच की नको? हो, पण दोघे लग्नाला तयार आहेत असं आपण गृहीत धरून नाही चालणार. बरोबर आहे. मग काय ना ताई, मानसी दिल्लीला निघून गेली याचं एक कारण हे सुद्धा होतं. हे बघ, सगळ्याच नात्यांना एक नाव असतं, म्हणजे एक चौकट असते आणि त्या चौकटीच्या बाहेर कोणीही जात नाही. या दोघांच्या बाबतीत मोनिकाचं लग्न ही एक चौकट आहे, बरोबर? हो, पण आपल्याच बहिणींचा संसार तुटावा असं कुणाला वाटेल ना? पण गीता, ज्या लग्नाला काहीही अर्थ नाहीये अगदी झाल्या दिवसापासून, त्या लग्नाच्या चौकटीत आपण का अडकवायचं त्यांच्या नात्याला? मी सांगते ना, मला माणसं ओळखता येतात. मला नक्की कळलेले ही दोघं एकमेकांना आवडतात. बोलते ना बेटा. तुला गेम्स आवडले का? आवडले. आणि डॉल्स तर किती सुंदर सुंदर होत्या ना? हो, माझ्यासारखा. सेम टू सेम. सेम टू सेम. आणि बलून्स पण आवडले. हे काय, एका मुलीच्या पोटात बर्गर जाऊन बसलंय. आणि मम्मा, मला रोज बर्गर दे, मला आवडला. नंतर दे ना मी परत. नंतर खायचं आपण थोड्या दिवसांनी. हा चालेल, थोड्या दिवसांनी. आणि बाबा का नाही बोलते? काय बोलू बेटा मी? काहीतरी बोल. हा, मला एक गोष्ट आठवली आता. गोष्ट? गोष्ट. मला ते सांग ना, गोष्ट काय आहे? हो, सांगणार ना. आणि ती गोष्ट ऐकलीस ना की तू डॉल, गेम्स आणि टेडी सगळं विसरून जाशील. नाही, मला गेम्स खूप आवडतात. येऊ का ग मदतीला? नको नको, तू इथेच बरी. तुला घरकाम करताना बघून त्यांना शॉक बसायचा. पाहिलंच ना मधू काका कसा बोलतोय तो. स्वभाव आहे त्याचा पूर्वीपासूनचा, असा छळतो तो अजून मधून. बरं, आपण मुद्द्यावर येऊया.
आता ही 3 जण जी बाहेर गेलेली आहेत अजून आलेले नाहीयेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की दे एन्जॉय ईच अदर्स कंपनी. हो की नाही? असं जर असेल तर ही चांगलीच पॉझिटिव्ह साईन आहे. हा अरे पण थोडा असाही विचार करून बघा ना, बाहेर ट्रॅफिक केवढं वाढलेलं आहे, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील ते. अरे असेल ना, पण यांच्या बाबतीत घरी यायला उशीर होणं ही चांगली गोष्ट आहे. मधु काका, तुला काय वाटतं या दोघांविषयी? एक सांगू का, हं. ती मुलगी घरात असली ना की घराला घर पण आल्यासारखं वाटतं. हं. हक्काचा माणूस घरात आहे असा काहीसा फील येतो. आणि खूप प्रेमळ आहे ती. हं. गीता, अलका, जरा बाहेर या ना, मला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. हा, हे बघ, आता ही 2 जण बाहेरून आल्यानंतर आपण सगळ्यांनी असं दाखवायचंय की त्यांचं दोघांचं एकत्रितपणे येणं हे आपल्याला सगळ्यांना खूप आनंद देणार आहे. हो की नाही? ठरलं? ठरलं ठरलं. ती बघ आलेच. अरे वा, या, या, या. सांभाळू. तुम्ही गिफ्ट आणलं. मस्त मस्त. सॉरी आत्या, उशीर झाला. अरे इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. काय मग, कुठे कुठे गेला होतात तुम्ही? आजी तू पाहिलंस का मम्माने माझ्यासाठी काय काय घेतलं? हे बघ, हे बघ. हो का? अरे वा वा वा, छान छान. हे बघ. हो हो हो, मस्त आहे मस्त आहे. काय मग, काय केलं दोघांनी? ईशा खूप खुश दिसते. नाही, काही विशेष नाही. आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला, आणि बाहेर कुठेही गेलं तरी ईशाला आनंद होतोच, ती खुश होते. अरे म्हणजे घरी यायला एवढा उशीर झाला म्हणून सगळे विचारतायत. हा नाही, काही नाही. आम्ही बाहेर फिरलो, गप्पा मारल्या ईशा बरोबर, शॉपिंग केलं, खाल्लं, आलो. बाकी बाकी काहीच नाही आत्या. आलोच मी. अच्छा, आता जेवल्यानंतर सगळ्यांची खेळायचं ना? हो, आणि बाबा पण खेळला ना. हो, आम्ही पण खेळणार. तो बाबा खेळणार का? हो. काय ग मानसी, काय झालं? काही नाही, काही नाही. विजयाजोबा, मी सांगू काय झालं? हो, सांग सांग, बोल. आपण आपल्याला आवरायचंय. चल चल चल, आधीच उशीर झाला. गुड आपण हे आवलून हो हो. मस्त मस्त. महेशू पिल्लू, मज्जा आली ना आज? मज्जा आली. खुश आहे ना माझं बाळ? हो. बस मग मला तेच हवंय. छोटी मम्मा, मला मंकी सॉफ्ट टॉय हवाय. माकड हवं तुला? हो. आणि मम्मा, मला पियानो झेलोफोन हवे. पियानो? आणू
आपण पियानो आणूया नंतर. ओके ओके. ये अगं चला आता, सगळी वाट बघत असतील ईशाशी. चला 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 चला. किती अरे मोहन, तुझ्या हाताला काही यश नाहीये बरं का. येत ना, एकदा हात धुवून ये तू. दोन्ही हातांनी छान असं कर ना. अरे काय लहानपणापासून ना माझं असंच होत आलं. हे एक शेवटचा चान्स प्लीज प्लीज. ए बाबा, हे किती वेळ चालणार आहे? मला झोप यायला लागली रे. ईशा येईपर्यंत. पण आहेत कुठे तिघ जण? अजून का नाही आले? काय करतायत देव जाणे. चल आपण जाऊन बघून येऊया. विसरले नाही येत ना ते? हा चल. लवकर ये रे बाबा. चल एकदा सहा टाक. घे बाबा घे. घे घे खेळा खेळा. हे नानू लवकर रे. नानू संपवते एकदा. हलवा. मानसी, ही बघ, ही इथे वाचत बसली. अगं आम्ही कधीपासून वाट पाहतो आहोत तुमची. खेळ सुद्धा मांडून झालाय. पण तो पुढे सरकत नाहीये. ईशा कुठे आहे? अगं तिच्यासाठीच हा सगळा घाट घातला ना. तिला खेळायचं नाहीये. का? तशी इच्छा नाहीये कोणाची तरी. कोणाची तरी म्हणजे? तिच्या बाबांची. अगं पण का? मग ती राजकुमारी म्हणते की तुम्ही काही पण करा, पण मला ते जादूचं फळ आणून द्या. मग राजा काय करतो माहितीये? राजा की ते फळ एकदम दूर दूर जंगलामध्ये, आणि तिथे कोणी जाऊ शकत नाही. तर मग काय होतं माहितीये? राजकुमारी रुसते. म्हणजे माझ्यासारखी? हो, तुझ्यासारखी. आणि मग काय होतं? ती राजाला म्हणते की ते फळ जर मला दिलं आणि ते फळ मी खाल्लं की मग मी जगभर फिरू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही कुणाला तरी पाठवा आणि ते फळ घेऊन या. कळलं? काय आमच्याशी कोण खेळणार आहे? आम्ही तर एका माणसाची वाट बघत होतो. आता आम्ही गोष्ट ऐकतोय जादूच्या फळाची. त्यामुळे आम्हाला गेम खेळण्यात इंटरेस्ट नाही. नाही. अरे असं कसं झालं एकदम? इशू बेटा, आजोबांना पण बोलव आणि त्यांना म्हणाव आमची गोष्ट ऐका. आजोबा बसा आणि आमची गोष्ट ऐका. सांगा. हा तर आपण कुठे होतो? हा, ती राजकुमारी तसं म्हटल्यावर राजा काय करतो माहितीये? तो गावभर दवंडी पिटतो आणि काय म्हणतो? ऐका हो ऐका, जो कुणी ते जादूचं फळ आणून देईल त्याला मी मोठं बक्षीस देणार. किती मोठं माहितीये? एवढं मोठं बक्षीस. आणि मग
अहो हे बघा आत्ता सापडले. अगो बाई, इथे 6 पडले आणि ह्यांचे 12 वाजलेत. आता तुम्ही झोपायला जा. काल मात्र चांगली शेंडी लावलीत बरं का तुम्ही. शेवटी वाट बघून बघून झोपलो रात्री आम्ही. नाहीतर काय, माझे तर डोळे सारखे असे मिटत होते, पण शेवटपर्यंत ती पोरगी आली नाही. अरे माझी सुद्धा तीच अवस्था झाली. कंटाळून डोळे मिटले माझे सुद्धा. अरे मी सुद्धा. हो ना, खेळ सुरूच झाला नाही. विक्रांत जरा वेगळाच वागतोय नाही. हो ना, मलाही असंच वाटतंय. म्हणजे विक्रांत आणि मानसी ह्यांच्यात अबोल आहे असं वाटतं ना. हो, म्हणजे मानसी काल आपल्याशी कशी बोलली, जरा नाराज वाटली ना. काही गडबड तर नाही ना, म्हणजे भांडण वगैरे? अगो बाई, नाही, एक मिनिट, आपण सरळ विक्रांतलाच विचारूया का? झालं माझं विचारून, पण तो म्हणाला तसं काहीच नाही. माझंही मानसीशी बोलणं झालं, ती तेच म्हणाली तसं काही नाही म्हणून. एक काम करूया, आपल्याकडे एक पर्याय आहे, सीसीटीव्ही. पण ती नाही आहे ना घरात. सीसीटीव्ही आहे आपला वेगळा. गुड मॉर्निंग आजोबा. या, हा बघा, ही सांगेल काल काय झालंय ते. या या इकडे. आले 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 आले. झालं. आता घरातला प्रत्येक जण विचारत राहणार काय झालं काय झालं. मग मी काय करू? मी तर नॉर्मल वागत होते. तुझ्याच सुरावरून समजलं सगळ्यांना. मग समजू दे, कळू दे. कारण मला इतका राग आला होता की मी ते लपवू शकत नव्हतो. मानसी, तू काय करतेस? तूही तेच करतेस. ईशाला आमिष दाखवतेस. आणि तुला काय वाटतं त्यामुळे ती तुझ्या जवळ येणार आहे? ती आणखीन लांब जाईल तुझ्यापासून. लक्षात येतंय का? वयाप्रमाणे गोष्टी बदलतात विक्रांत. हो. आणि तेव्हा जे हवं ते मिळालं ना की देणारा माणूस मुलांच्या लक्षात राहतो. कधी? कळायला लागल्यावर. ती लहान आहे अजून, तिला कळत नाहीये. एक्झॅक्टली. हेच वय नाहीये का तिचं चांगल्या गोष्टी शिकवण्याचं? पण ते करायचं सोडून तू तिला वस्तू द्यायची सवय लावतेस. नशीब ती अजून हट्ट करायला शिकली नाही, पण हळूहळू जास्त हट्ट करायलाही शिकेल. आणि ते सगळे हट्ट पुरवायला तिची मोठी मम्मा असेल. मग ती तिच्यासाठी जास्त महत्वाची होईल. हे कळत नाहीये का तुला? मानसी, असं काहीही होणार नाहीये. झालंय असं, ऑलरेडी झालंय विक्रांत. मोठी मम्माच आता तिच्यासाठी जास्त महत्वाची आहे. मी ना तिच्यासमोर खोटी ठरवल्या गेल्याप्रमाणे मला वाटते. कुणीच नाही असं वाटतं मला. छोटी मम्मा मला हव्या त्या वस्तू देत नाही. आधी सुद्धा तिने मला गेम्स दिले नाही. पण मोठी मम्मा मात्र मला रोज रात्री सरप्राईज देते. असं वाटणार तिला. मला माझं स्थान परत मिळवायला लागणार आहे विक्रांत. हे समजत नाहीये का तुला? हो, पण त्यासाठी ही कुठली पद्धत आहे? तुझ्याकडे दुसरी कुठली पद्धत नाहीये का? नाहीये माझ्याकडे. आहे तुझ्याकडे दुसरी पद्धत? हा,